नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. चला तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे बोलूया. पहिल्या आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं अबोव नॉर्मल मान्सून हा प्रेडिक्ट केलेला आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय आहे की इंडियामध्ये जो मान्सून पडतो त्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून असं म्हणतो किंवा समर मान्सून असं पण म्हणतो. आणि त्याचं ते ॲक्च्युअल फिनॉमिनॉन कसं आहे, कशा प्रकारे तो जनरेट होतो हे बघूया. आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं जे मान्सून फोरकास्ट केलेले त्याच्या बेसिकली 4 कॅटेगरीज असतात, तर त्या बघायच्या आपल्या. ठीक आहे. तर जनरली कसं असतं, साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे त्यालाच आपण समर मान्सून असं म्हणतो. आणि हे मान्सून जे आहेत हे सीझनल विंड पॅटर्न आहेत किंवा वेदर पॅटर्न आहेत की ज्यामुळं इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल होतो. तर याचं जर बेसिक मेकॅनिझम आपण जर बघितलं तर काही फॅक्टर्स आहेत की जे कॉन्ट्रीब्यूट करतात इंडियन सबकॉन्टिनेंटवर रेनफॉल होण्यासाठी. तर बेसिकली आपण डायग्रामच्या मार्फत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, एक मिनिट. तर इथं काय होतं, या ठिकाणी समरमध्ये समरमध्ये काय होतं की सनची जी मुवमेंट आहे ही नॉर्थवर्ड होते. म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंट किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअरचा जर विचार केला तर सनची जी मुवमेंट आहे ही समर मुवमेंट सीझनमध्ये हे नॉर्थवर्ड होते. यामुळे काय होतं की जे सनलाईट आहेत सनचे हे डायरेक्ट काय होतात की नॉर्दर्न जो रिजन आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअरचा रिजन आहे, हे सनलाईट आहेत हे डायरेक्ट पडतात इन्स्टेड ऑफ टिल्टिंग. म्हणजे असे तिरपे पडण्याच्या ऐवजी हे काय होतात, डायरेक्ट पडतात. आणि ह्या डायरेक्ट सनलाईटमुळे काय होतं की इंटेन्स हीट जी आहे ना ती जनरेट होते. ठीक आहे, म्हणजे इंटेन्स हीट जनरेट होते. आणि हे जे लँड मास आहे हे इंटेन्स प्रमाणामध्ये हीट होतं. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं की जो प्रेशर डिफरन्स आहे, ग्रॅडियंट आहे, म्हणजे बेसिकली जर फिजिकल प्रॉपर्टी जर बघितली आपण लँडच्या आणि ओशनची, म्हणजे पाण्याची आणि जमिनीचं, तर सनचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यामुळं की लँडचा सरफेस आहे हा फास्टर हीट होतो आणि ॲज कम्पेअर टू द ओशन. आणि त्यामुळं काय होतं की लो प्रेशर सिस्टीम इथे जनरेट होते. ठीक आहे, की हीटिंग झाल्यामुळं काय होतं की तिथलं जे बाष्प आहे तर हे वर जातं, तिथली जी हवा आहे ती वर जाते आणि काय होतं की लो प्रेशर सिस्टीम ह्या ठिकाणी इंडियन सबकॉन्टिनेंट जे ह्या ठिकाणी जनरेट होतं. आता हे लो प्रेशर सिस्टीम जनरेट झाल्यामुळे काय होतं की इथलचं जे हाय प्रेशर सिस्टीम आहे, म्हणजे ओशन मधलं जे हाय प्रेशर सिस्टीम आहे, तर त्यामुळे काय होतं की जी विंडची मुवमेंट आहे तर ही साऊथ वेस्ट विंडची मुवमेंट होते, म्हणजे लँडमासकडे विंडची मुवमेंट होते. आणि ह्या मुवमेंट सोबत काय होतं की जे हे विंड आहेत हे मॉइश्चर लॅडन विंड असतं, त्याच्यामध्ये मॉइश्चर पण असतं. आणि ज्यावेळेस हे लँडमासवर येतात तर त्यावेळेस काय होतं की इंडियामध्ये रेनफॉल होतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. बेसिकली काय असतं की लँड आणि ओशन यांच्या डिफरन्शियल हिटिंगमुळे काय होतं की एक प्रेशर ग्रेडियंट क्रिएट होतो. आणि ह्या प्रेशर ग्रेडियंट क्रिएट झाल्यामुळे काय होतं की विंडची जी मुवमेंट आहे ही ओशनपासनं हाय प्रेशरपासनं लो प्रेशरकडे होते आणि ह्या लो प्रेशरच्या सिस्टीममध्ये रेनफॉल होतो. ठीक आहे. दुसरा जो आपला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणून आहे. बेसिकली हा ITCZ हे काय आहे की लो प्रेशर बेल्ट आहे आणि याची सुद्धा सूर्याच्या दिशेनं मुवमेंट होत असते. ठीक आहे, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये समरमध्ये सनची मुवमेंट नॉर्थ साईडला होते. आणि हा जो बेल्ट आहे हा जनरली काय होतो इक्वेटरच्या आजूबाजूला हा बेल्ट असतो. आपण जर याला असं सॉरी एक मिनिट, याला जर आपण असं इक्वेटर कन्सिडर केलं तर इक्वेटरच्या आजूबाजूला हा 5 डिग्री साऊथ नॉर्थवर्ड आणि 5 डिग्री साऊथवर्ड हा बेल्ट असतो, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. ठीक आहे, तर याची मुवमेंट सुद्धा क्रिएट होते. हा बेसिकली काय असतो, हा लो प्रेशर सिस्टीम असते. आणि ऑटोमॅटिकली आपण आताच रिसेंटली बघितलेले लो प्रेशर सिस्टीममुळे काय होतं की ह्या हाय प्रेशर सिस्टीमकडनं की जे विंड आहे मॉइश्चर लेडन विंड हे कंटिनेंटच्या दिशेने वाहतात आणि त्या ठिकाणी मान्सून रेनफॉल आपल्याला बघायला मिळतो. तिसरा जो पॉईंट आपल्याला बघायला मिळतो तो अल्निनो साऊदर्न ऑस्ट्रेलेशन याच्यामुळे बघायला मिळतो. म्हणजे बेसिकली इथं काय होतं की आपण परत एकदा डायग्रामच्या मार्फत समजून घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी
साऊथ अमेरिका असं कन्सिडर करूया, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया असं कन्सिडर करूया, हा पॅसिफिक ओशन आहे, या ठिकाणी इंडियन सब कॉन्टिनेंट आहे आणि हा जो आहे इंडियन ओशनचा पार्ट आहे. ठीक आहे. तर अल निनो साऊदर्न ऑस्ट्रेलिएशन मध्ये काय होतं जनरली, की अल निनो ही नॉर्मल कंडिशन कशी असते या ठिकाणी बघा, या ठिकाणी ना पेरुवियन करंट आहे तो वाहत असतो, त्याला आपण कोल्ड करंट पण म्हणतो, याचं नेचर जे आहे ते कोल्ड करंट आहे. आणि याच्या अपोजिटला काय होतं, इथं जर कोल्ड करंट वाहत असेल आणि याच्या अपोजिटला काय होतं, इथं नॉर्मल हे वॉर्म टेम्परेचर असतं आणि इथं काय असतं, कोल्ड टेम्परेचर असतं. ठीक आहे. तर बेसिकली काय होतं अल निनो मध्ये, हे जे टेम्परेचर जे आहे त्यांचं रिव्हर्सल होतं. म्हणजे या ठिकाणी हा जो कोल्ड पेरुवियन करंट आहे, ह्या ठिकाणी काय होतं की वॉर्म कंडिशन या ठिकाणी निर्माण होते, वॉर्म कंडिशन. आणि वॉर्म कंडिशन या ठिकाणी पेरुवियन कोस्टला निर्माण झाल्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली इथं कोल्ड कंडिशन निर्माण होते. जो ऑस्ट्रेलियाचा वेस्टर्न पार्ट आहे या ठिकाणी कोल्ड कंडिशन निर्माण होते. आणि हे तिन्ही कसे इंटरलिंक आहेत, म्हणजे इंडियन ओशन, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेस्ट कोस्ट आणि हा पेरू. म्हणजे जर ह्या ठिकाणी कोल्ड कंडिशन असेल तर इथं वॉर्म कंडिशन असते आणि याच्याच अपोजिटला इथं काय असतं की परत कोल्ड कंडिशन असते. आणि ज्या ठिकाणी कोल्ड कंडिशन असते त्या ठिकाणी काय असते, हाय प्रेशर सिस्टीम असते. म्हणजे इंडियाचा जो नॉर्मल मान्सून येतो काय होतो की इथं हाय प्रेशर सिस्टीम जर क्रिएट झाली तरच, ज्यावेळेस समरमध्ये इंडियन सब कॉन्टिनेंट इंटेन्सली हीट होतो, तर इथं लो प्रेशर सिस्टीम तयार झाल्यामुळे काय होतं की ह्या हाय प्रेशर सिस्टीमकडनं लो प्रेशर सिस्टीमकडनं मान्सूनचे वारे वाहतात. तर बेसिकली अल निनो मध्ये काय होतं की रिव्हर्सल ऑफ टेम्परेचर कंडिशन निर्माण होतात. म्हणजे नॉर्मल जी कोल्ड टेम्परेचर कंडिशन असते तिथं हाय टेम्परेचर निर्माण होतो. म्हणजे काय होतं दुसऱ्या साईडला इथं लो टेम्परेचर निर्माण होतं. लो टेम्परेचर काय इंडिकेट करत असतं की हाय प्रेशर इंडिकेट करत असतं. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जर ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट कोस्टला हाय प्रेशर निर्माण झालं, ऑटोमॅटिकली याच्या अपोजिट मध्ये इथं काय होतं की लो प्रेशर सिस्टीम क्रिएट होते. आता ह्या ठिकाणी जर लो प्रेशर सिस्टीम क्रिएट झाली तर इंडियन ओशन मधनं इंडियन सब कॉन्टिनेंटवर जे वारे आहेत, मान्सून वारे आहेत, ते वाहणार आहेत का, तर ते वारे वाहणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की अल निनो ज्यावेळेस हा फिनॉमिनन बघायला मिळतो तर त्यावेळेस इंडियामध्ये हा वीक मान्सून असतो. ठीक आहे. याच्याच अपोजिट काय असतं की ला निना फिनॉमिनन एक असतो. ला निनामध्ये काय होतं की ही जी नॉर्मल कंडिशन असते, ठीक आहे, आपण इथं परत एकदा मॅपच्या साहाय्याने ड्रॉ करायचा प्रयत्न करू. हा पेरुवियन कोस्ट आहे, हा ऑस्ट्रेलियाचा वेस्ट कोस्ट आहे, हा इंडियन ओशन इंडियन सब कॉन्टिनेंट आणि हा इंडियन ओशन. तर पेरुवियन कोस्टमध्ये ला निनामध्ये काय होतं की अबोव नॉर्मल इथं कुलिंग व्हायला लागतं. ठीक आहे. आता अबोव नॉर्मल कुलिंग झाल्यामुळे याच्यामध्ये काय होतं की हाय प्रेशर इथं सिस्टीम क्रिएट होते. आणि याच्या अपोजिट मध्ये ऑस्ट्रेलियाचा जो वेस्टर्न कोस्ट आहे तिथं काय होतं की लो प्रेशर सिस्टीम तयार होते. ऑटोमॅटिकली ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न कोस्टला लो प्रेशर सिस्टीम तयार झाल्यामुळे काय होतं, इंडियन ओशन मध्ये हाय प्रेशर सिस्टीम तयार होते. आणि ही हाय प्रेशर सिस्टीम तयार झाल्यामुळे काय होतं की जी वाऱ्याची जी मुवमेंट आहे किंवा विंडची जी मुवमेंट आहे ही हाय प्रेशरकडनं ह्या लो प्रेशरकडे होते. कारण इंडियन सब कॉन्टिनेंटचं इंटेन्स हिटिंग झालेलं असतं समरमध्ये. म्हणून काय होतं ला निना ज्यावेळेस कंडिशन असते त्यावेळेस काय होतं की इंडियामध्ये अबो नॉर्मल मान्सून आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर हे बेसिकली असं मेकॅनिझम वर्कआउट होतं. तर हे 2-3 फॅक्टर आहेत. तर पहिली गोष्ट काय, एक तर इंटेन्स हिटिंग झालं आणि प्रेशर ग्रेडियंट निर्माण झाल्यामुळे इंडियामध्ये मान्सून रेनफॉल आपल्याला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट काय आहे की इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जो आहे तर त्याची मुवमेंट ही नॉर्थवूड व्हायला लागते, त्याच्यामुळे आपल्याला लो प्रेशर सिस्टीम सब कॉन्टिनेंट वर बघायला मिळते. आणि तिसरी गोष्ट काय की अल निना आणि ला निना, तर आपण याच मेकॅनिझम बघून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने जे 4 कॅटेगरी सांगितलेले आहेत, तर ह्या कशावर बेस आहेत की यांनी काय केलेलं आहे 50 वर्षाचं म्हणजे 50 इयर्स ॲव्हरेज रेनफॉल यांनी हा काढलेला आहे. त्यांचा जो डाटा आहे त्यांनी तो गोळा केलेला आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे 4 कॅटेगरीमध्ये रेनफॉलचं डिव्हिजन केलेलं आहे. अबो नॉर्मल आपण रेनफॉल कधी म्हणतो की ज्या वेळेस हा जे पर्सेंटेज आहे हे 105 to 110 जर असेल तर त्यावेळेस आपण त्याला अबोव नॉर्मल रेनफॉल असं म्हणतो. नॉर्मल रेनफॉल आपण त्याला कधी म्हणतो की ज्या वेळेस रेनफॉल हा 96 to 104% एवढ्या प्रमाणामध्ये पडेल. बिलो नॉर्मल कधी असतो की ज्या वेळेस रेनफॉल हा 90 to 95%
ह्या ॲव्हरेजच्या म्हणजे हे 50 वर्षाचं जे ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजच्या कंपॅरिझनमध्ये हा रेनफॉल जर 90 to 95% असेल तर त्याला बिलो नॉर्मल रेनफॉल असं म्हणतात. सिमिलरली डिफिसिट रेनफॉल कधी असतो की ज्या वेळेस ह्या 50 इयर्स ॲव्हरेज रेनफॉलच्या 90% रेनफॉल पडतो त्याला डिफिसिट रेनफॉल असं म्हणतात. ठीक आहे. तर प्रॅक्टिससाठी इंडियन मान्सूनवर आपल्याला क्वेश्चन देण्यात आलेला आहे तर तो तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ अंदमान अँड निकोबार आयलंड. तर आपण रिसेंटली मागच्या आर्टिकलमध्ये अंदमान निकोबार आयलंडमध्ये ह्या कंटेक्स्टच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण आर्टिकल डिस्कस केलं होतं. तर बाकीचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये तर आपण ते बघूयात. तर एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं की इंडियन ओशनमधला जो अंदमान आणि निकोबार आयलंडचा स्पेसिफिकली निकोबार आयलंडचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी काय करतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्लॅन इंट्रोड्यूस करते. दुसरी गोष्ट हे करण्याचं कारण काय आहे की दोन गोष्टी आहेत. एक तर इथं काय आहे की स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे हे अंदमान आणि निकोबार आयलंड. स्ट्रॅटेजिक लोकेशन कशामुळे आहे की ह्या अंदमान आणि निकोबार आयलंडच्या पार्टमधनं म्हणजे आपण जर इथं अंदमान आणि निकोबार आयलंड बघितला तर ह्या रिजनमधनं इम्पॉर्टंट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन पास होतात. म्हणजे युनायटेड नेशनचं जे सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन आहे म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणात शिप्स ज्या ट्रेड करणाऱ्या ज्या शिप्स आहेत ह्या पास होतात. म्हणून हे सुद्धा एक इम्पॉर्टंट लोकेशन किंवा स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. आणि दुसरी गोष्ट काय की चायनाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपण कालच बघितलं होतं कोको आयलंड आणि हा जो क्राक कॅनल आहे म्हणजे चायनाचा एक्सपान्शन प्लॅन आहे की हा थायलंडमधला जो क्राक कॅनल आहे हा डेव्हलप करायचा. म्हणजे हा प्रपोज आहे जसं सुएज कॅनल किंवा पनामा कॅनल आहे तशाच प्रकारे हा लँडला ब्रेक करून क्राक कॅनल बनवायचा जेणेकरून काय होईल की साऊथ चायना सी मधनं इंडियन ओशनमध्ये येण्यासाठी अल्टरनेटिव्ह रूट्स अवेलेबल होते चायनासाठी. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे की इंडियन ओशनमध्ये आपण हे लोकेशन बघितले. एक तर पहिलं काय की कोको आयलंड, दुसरं काय की हा स्ट्रेट ऑफ मलक्का, तिसरं काय हे प्रपोज क्रा कॅनल. ठीक आहे. आणि आणखी काही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं अंदमान निकोबारमधले जे इम्पॉर्टंट लोकेशन ते बघूयात. बेसिकली काय आहे की इंडियाचा जो अंदमान आणि निकोबार पार्ट आहे हा दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला तर जो नॉर्दर्न साईडला आहे तो त्याला आपण काय म्हणतो अंदमान असं म्हणतो. नॉर्दर्न साईडला जो अंदमान आणि जो सदर्न साईडला आहे त्याला आपण काय म्हणतो निकोबार असं म्हणतो. ठीक आहे. तर अंदमानचे पण दोन पार्टमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. एक तर काय ग्रेट अंदमान आणि दुसरं आहे लिटल अंदमान. ठीक आहे. ग्रेट अंदमान ह्या ग्रेट अंदमानचे तीन भागामध्ये परत डिव्हिजन होतं. नॉर्थ अंदमान, मिडल अंदमान आणि साऊथ अंदमान. ठीक आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे लिटल अंदमान. तर इम्पॉर्टंट लोकेशन कोणकोणते आहेत तर पहिलं आपलं इम्पॉर्टंट लोकेशन आहे 10 डिग्री चॅनल. तर हे 10 डिग्री चॅनल आहे. तर हे कोणत्या दोन पार्टमधनं हे 10 डिग्री चॅनल पास होतं तर जो नॉर्थ अंदमानचा लिटल अंदमान एक हा पार्ट आहे आणि साऊथ अंदमानचा कार निकोबार हा पार्ट आहे. तर ह्या दोन लोकेशनमधलं हा 10 डिग्री चॅनल पास होतो. तसंच साऊथ अंदमान ठीक आहे आपण जो बघितला होता ग्रेटर अंदमानचा जो पार्ट आहे साऊथ अंदमान आणि लिटल अंदमान याच्यामधनं एक पॅसेज पास होतो त्याला डंकन पॅसेज असं म्हणतात. ठीक आहे. नंतर आपला इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की हा हे ग्रेट चॅनल म्हणजे निकोबारचा जो पार्ट आहे या ठिकाणी ग्रेट चॅनल आहे आणि इथेच एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे इंद्रा पॉईंट म्हणून जे इंडियाचं अंदमान आणि निकोबार आयलंडमधलं सदर्न मोस्ट लोकेशन आहे. ठीक आहे. तर ह्याच ठिकाणी गव्हर्नमेंट काय करतं एक मिनिट ग्रेट निकोबार आयलंड प्रोजेक्ट म्हणजे हा जो ग्रेट निकोबारचा पार्ट आहे हे बघा इथे ग्रेट निकोबारचा जो पार्ट आहे तर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतं. तर बेसिकली याच्यामध्ये काय आहे की त्यालाच आपण काय म्हणतो की ग्रेट निकोबार डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो. आणि हा काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन आहे. आणि कशासाठी हा करतोय आपणच सध्या बघितलंय की चायनाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज त्या इन्क्रीज होत आहेत. दुसरी गोष्ट काय की हे इंडियाच्या इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं. आणि तिसरी गोष्ट काय की इथनं इम्पॉर्टंट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ज्या ट्रेड शिप्स आहेत तर त्या यांचं पॅसेज होत असतं. तर यांना आपण काय करणार आहे इथे एक हब डेव्हलपमेंट करण्याचा इंडियाचा प्लॅन आहे. तर याच्यामध्ये कंपोनंट कोणकोणते आहेत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत तर पहिला कंपोनंट आहे इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल.
म्हणजे जो ग्रेट निकोबारचा जो पार्ट आहे, ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, हे डीप सी कंटेनर टर्मिनल असतात की ज्या ठिकाणी जहाज थांबतात, रिफ्युलिंग असेल, फूड असेल, तर अशा ऍक्टिव्हिटी ते करतात. ठीक आहे. किंवा जे टर्मिनल किंवा कंटेनर असतात, तर कंटेनरचं शिपमेंट ह्या ठिकाणी किंवा लोडिंग आणि अनलोडिंग ह्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतात, कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल. दुसरं काय की एक इंटरनॅशनल ग्रीनफील्ड एअरपोर्ट पण आपण ह्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणार आहे. तिसरं का कंपोनंट आहे टाउनशिप डेव्हलपमेंट, आणि चौथा कंपोनंट आहे पॉवर प्लांट, जो गॅस आणि सोलार बेस्ड पॉवर प्लांट असणार आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, आणि त्याची ह्या प्रॅक्टिस क्वेश्चनची थीम काय, 10 डिग्री चॅनल, हे लोकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, तर आपण तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे इस्रायल आणि इराणच्या कन्फ्लिक्ट मधलं एक हे आर्टिकल आहे, आणि आपण सध्याच कालच्याच आर्टिकलमध्ये डिस्कस केला होता इस्रायल आणि इराणचा जो कन्फ्लिक्ट आहे. ठीक आहे. आणि स्ट्रॅटेजिक लोकेशन पण बघितले होते. तर परत एकदा तुम्ही हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असेल, सुएज कॅनल असेल, रेड सी, पर्शियन गल्फ, गल्फ ऑफ ओमन, गल्फ ऑफ ॲडन, बाबल मंडेब किंवा गल्फ ऑफ हॉर्मुझ आपण त्याला काय म्हणतो, जो गल्फ ऑफ ओमन आणि पर्शियन गल्फ याच्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, तर तो पण तुम्ही बघून घ्यायचा आहे. तर ह्या आर्टिकलचं बेसिकली कंटेक्स्ट काय आहे की इस्रायल आणि इराण यांच्या कन्फ्लिक्टमुळे काय झालेलं आहे की इंडियामध्ये क्रूड ऑइल जे आपण इम्पोर्ट करतो समजा वेगवेगळ्या कंट्रीकडनं, तर ह्या सिच्युएशनमुळे बाकीच्या ज्या देशांना इराणकडनं जे क्रूड ऑइल जातं याच्यामुळे काय झालेलं आहे, सँक्शन्स निर्माण झालेले इराण सारख्या कंट्रीवर. म्हणजे युएस गव्हर्नमेंट काय करतं, सँक्शन्स त्यांच्यावर इम्पोज करतं, आणि ह्या सँक्शन्स इम्पोज झाल्यामुळे काय होतं की जो क्रूड ऑइलचा सप्लाय आहे हा काय होतो आणि वॉरमुळे डिस्टर्ब होतो. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपण ते डिटेलमध्ये जाणून घेऊया. आपण तर म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट काय करतं की युएस गव्हर्नमेंटनं इराणवर सँक्शन इम्पोज केल्यामुळे आपण तर इराणकडनं क्रूड ऑइल इम्पोर्ट करत नाही, पण चायना जो आहे, चायना, तर चायना काय करतो, इराणकडनं हा मेजर इम्पोर्टर आहे चायना, आणि इथं वॉरलाईक सिच्युएशन क्रिएट झाल्यामुळे काय होईल की ह्या क्रूड ऑइलचं जे सप्लाय चेन आहे हे डिस्टर्ब होतील, आणि याच्यामुळे काय होईल, चायना अल्टरनेटिव्ह जे रिसोर्सेस आहेत तो काय करणार, एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करणार. मग अल्टरनेटिव्ह रिसोर्सेस कोणकोणते आहेत, रशिया. ठीक आहे. रशिया हा एक रिलायबल सोर्स असणार आहे म्हणजे इराणला, आणि ऑलरेडी इंडिया काय करतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडनं ऑइल इम्पोर्ट करत असतं, आणि ह्या कॉम्पिटिशनमुळे काय होईल, इंडियाचं कॉम्पिटिशन चायनामुळे निर्माण झाल्यामुळे काय होईल की जे ऑइल बॅरलचे प्राइजेस आहेत तर हे फर्दर इंटेन्सिफाय किंवा वाढण्याची शक्यता आहेत. आणि आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट ह्या फ्युएल प्राइसमुळे वाढल्या जातात. ठीक आहे. तर बेसिकली हा कन्सर्न्स हा वॉरमुळे निर्माण झालेला आहे. तर दुसरा जो पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे रिजन जे आहे हे न्यूजमध्ये आलं होतं म्हणून आपल्यासाठी इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट आहे द इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर. ठीक आहे. तर हा बेसिकली कॉरिडॉर काय आहे, हा इंडियाने एक लॉन्च केलेला इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह आहे, जो G20 म्हणजे G20 मीटिंग भारतामध्ये 2023 मध्ये झाली होती न्यू दिल्लीमध्ये. तर त्याच्या साईडलाईनला हा इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि हा याचं एम बेसिकली जर बघितलं तर काय आहे, एक तर पहिली गोष्ट कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणं इंडियाची, आणि दुसरी गोष्ट काय की ह्या इम्प्रूव्ड कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊन जो ट्रेड आहे तो ट्रेड प्रमोट करणं, आणि जे काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असेल तर त्याचं बूस्ट करणं. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन कंपोनंट आहेत. तर पहिला कंपोनंट काय सांगतं की ईस्ट कॉरिडॉर हा पहिला कंपोनंट आहे, आणि दुसरा कंपोनंट आहे नॉर्दर्न कॉरिडॉर. ईस्ट कॉरिडॉरचं जर आपण रीच बघितलं तर कुठपासून कुठपर्यंत आहे, तर इंडियाच्या लोकेशनपासून तर गल्फ पर्यंत. ठीक आहे. म्हणजे इंडियाचं जे मुंबईला JNPTचं जे पोर्ट आहे तिथपासून तर गल्फ ऑफ ओमनच्या लोकेशन पर्यंत, किंवा हे जो गल्फ आहे पर्शियन गल्फ, तर इथपर्यंत हे हा ईस्ट कॉरिडॉरचा कंपोनंट पार्ट आहे. आणि पुढचा जो नॉर्दर्न कॉरिडॉरचा पार्ट आहे तर तो काय आहे, ह्या गल्फ पासून युरोप पर्यंत. ठीक आहे. युरोप पर्यंत. आणि याच्यामध्ये काय काय वेगवेगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं डॉटेड लाईन मध्ये दिसतं आपल्याला, तर हा सी रूट आहे, आणि हे प्लेन लाईन मध्ये ज्या ठिकाणी दिसतं या ठिकाणी रोड आणि रेल अशा प्रकारचे हे ट्रान्सपोर्टेशन असणार. ठीक आहे. या ठिकाणी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला प्रॅक्टिससाठी छप्पर पोर्टवर हा एक प्रॅक्टिस क्वेश्चन प्रोव्हाइड केलेला आहे. हा UPSCच्या 2017च्या एक्झाममध्ये विचारण्यात आला होता, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे रिकग्निशन ऑफ बर्थ अँड डेथ अमेंडमेंट बिल.
तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2023 मध्ये, ऑगस्ट 2023 मध्ये एक बिल आणलं होतं रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ्स साठी. तर हे ऑक्टोबर 1, 2023 ला पास करण्यात आलेले. काही याच्यामध्ये फ्लॉज आहेत किंवा कन्सर्न्स आहेत, तर ते आपण बघूया. याच्यामधलं जे की प्रोव्हिजन्स आहेत, तर की प्रोव्हिजन्स काय सांगतं की जे आता याच्यानंतर जे बर्थ सर्टिफिकेट दिले जाणार हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. आणि ऍक्ट याच्यामध्ये काय मॅन्डेट करतं की बोथ मेंटेनन्स ऑफ बर्थ अँड डेथ सर्टिफिकेट ऍट नॅशनल लेवल. ठीक आहे. दुसरं याच्यात प्रोव्हिजन काय आहे की ऍक्ट असं प्रोव्हाइड करतं की हे जे बर्थ सर्टिफिकेट आहे तर हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट असणार आहे कशासाठी की ज्या बेसिक सर्व्हिसेस आहेत फ्युचरमध्ये आपल्याला, ज्या बेसिक सर्व्हिसेस आहेत, फॉर एक्झाम्पल आपलं वोटिंग राईट असेल किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड ॲडमिशनच्या रिलेटेड प्रोसिजर असतील किंवा फूड वेलफेअर रिलेटेड स्कीम असतील, तर हे प्री रिक्वेस्ट असणार आहे बर्थ सर्टिफिकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगतो की हा जो अपडेटेड डेटा आहे, म्हणजे ह्या अमेंडमेंट बिलनं जो डेटा आपला अपडेटेड होणार आहे, तर ह्या अपडेटेड डेटाचं फर्दर जे बाकीचे जे आपले प्रोव्हिजन्स आहेत किंवा फर्दर ज्या ठिकाणी हा डेटा लागतो, फॉर एक्झाम्पल नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर असेल, इलेक्ट्रॉल रोल्स असेल किंवा आधार नंबर असेल, तर ह्या ठिकाणी ह्या डेटाचं अपडेटेशन होणार आहे. ठीक आहे. पुढचा आपला पॉईंट काय सांगतो की हा डिस्प्युटेड पॉईंट आहे बघा. तर ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन होणार आहे एखाद्या चाइल्डचं, जर एखादं इंटर कम्युनिटी मॅरेज जर झालं असेल किंवा इंटरफेथ जर मॅरेज झालं असेल, फॉर एक्झाम्पल डिफरंट रिलीजन मध्ये जर मॅरेज झालं असेल, तर त्या ठिकाणी असं मॅन्डेट करतं की चाइल्डच्या रिलीजन बरोबर पॅरेंट्सचं पण रिलीजन या ठिकाणी सांगण्यात यावं. ठीक आहे. तर हा डिस्प्युटेड क्लॉज याच्यामुळे काय होईल की राईट टू प्रायव्हसी जे आहे, म्हणजे त्या कपलची प्रायव्हसी जी आहे ती हॅम्पर होण्याचा या ठिकाणी चान्सेस आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथं काय आहे, जे आपलं बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे. आणि हे जनरली काय रेकॉर्ड करत असतं, बर्थ रेकॉर्ड करत असतं, डेथ आणि स्टील बर्थ. स्टील बर्थ म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ड्युरिंग डिलिव्हरी की जर मिसकॅरेज झालं तर त्या ठिकाणी काय होतं की चाइल्डचं डेथ होते, तर हा सुद्धा डेटा हा सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम रेकॉर्ड करत असतं. तर हा एक ऑड पॉईंट आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं. तर आपण हा स्टील बर्थ सुद्धा हा प्रकार सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीममध्ये रजिस्टर करतो हे बघून घ्यायचं. म्हणजे बर्थ असेल, डेथ असेल आणि सिव्हिल स्टील बर्थ असेल तर हा डाटा रजिस्टर केला जातो. आणि हे जे सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे किंवा बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे, हे इंडियाच्या कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे ज्या 3 लिस्ट आहेत, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, तर हे काय करतं, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे तर हे कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. या ठिकाणी बेसिक डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. तर हे डेटा काय सांगतं की बोथ जे बर्थ लेवल असेल किंवा डेथ लेवल असेल तर ह्या रजिस्ट्रेशनमध्ये याचं इन्क्रीज झालेलं आहे डेटा रजिस्ट्रेशनमध्ये. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे रवांडा प्लॅन ऑफ युनायटेड नेशन. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक लॉ पास झालेला आहे आणि ह्या लॉ पास झाल्यामुळे काय होणार आहे, जे असायलम सिकर्स आहेत किंवा जे इलिगल इमिग्रंट्स आहेत जे रवांडामधनं युनायटेड किंगडममध्ये आले होते, तर त्यांचं डिपॉर्शन किंवा रिपॅट्रिएशन आपण ज्याला डिपॉर्टेड असं म्हणतो किंवा त्यांचं पुनर्वसन करणं, तर हे यांनी ह्या प्लॅनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बेसिकली हा रवांडा प्लॅन कोणाचा आहे, युनायटेड किंगडमचा हा रवांडा प्लॅन आहे. आणि याचा एम काय आहे, जे इलिगल इमिग्रेशन आणि असायलम सिकर्स आहेत तर त्यांचं काय करणं, त्यांना डिपोर्ट करणं त्यांच्या कंट्री ऑफ ओरिजिनमध्ये, म्हणजे कुठं, रवांडामध्ये. तर ह्या ठिकाणी रवांडाचा मॅप आपल्याला दिलेला आहे. साऊथ जो आफ्रिकन कंटिनेंट आहे या ठिकाणी रवांडा आहे आणि रवांडाची कॅपिटल काय, किगाली. किगाली आपल्याला आणखी सुद्धा एका एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्वाचं आहे. तर किगाली ॲग्रीमेंट म्हणून एक ॲग्रीमेंट आहे. तर बेसिकली ही ॲग्रीमेंट कशाच्या रिलेटेड आहे, जे आपले पोटेंट ग्रीन हाऊस गॅस आहेत, फॉर एक्झाम्पल हायड्रोफ्लोरोकार्बन असेल, तर ह्या हायड्रोफ्लोरोकार्बनचं हे काय करायचं याचं की फेज आउट करायचं, म्हणजे यांचं कन्झम्पशन आणि प्रोडक्शन आहे तर याला रिड्यूस करायचं आणि काही कालांतरानं याचं काय करायचं, ह्या हायड्रोफ्लोरोकार्बनचं हे फेज आउट करायचं. ठीक आहे. म्हणजे हा जो हायड्रोफ्लोरोकार्बन आहे हा काय आहे, एक पोटेंट ग्रीन हाऊस गॅस आहे. तर किगाली ॲग्रीमेंट कशाच्या रिलेटेड आहे, टू रिड्यूस द कन्झम्पशन अँड प्रोडक्शन ऑफ द हायड्रोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेला आहे. तर हा क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे, रवांडा प्लॅनच्या रिलेटेड आहे.
ठीक आहे. जर तुम्हाला आपलं आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.